मराठी सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा मिक्टा अर्थात मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अवॉर्ड्स यंदा दुबईमध्ये रंगणार असून त्यासाठी मराठी सेलिब्रिटी दुबईत दाखल झालेत। मिक्टासाठी दुबईत दाखल झालेल्या अभिनेत्री नेहा पेंडसे, अमृता खानविलकर आणि श्रुती मराठे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांनी। मिक्टा पुरस्कार 2015चा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळतो आणि काही ब्युटी क्वीन्स इथे माझ्या सोबत आहे जे फेरारी वर्ल्ड मध्ये वेगळा आनंद घेतात। तुम्हाला तिघींचंही मनापासून स्वागत आहे। मला माहिती आहे तुम्हाला तिघींचीही खूप छान फ्रेंडशिप आहे आणि खूप एकमेकींची छान जेल होता तुम्ही। आणि अमृता, मला असं कळलं तू एक कुठल्या तरी वेगळ्याच वर्ल्ड मध्ये जाऊन आले, वेगळी राईड अनुभवली आहेस तू आता। मीच नाही, आय थिंक या दोघींनी पण। आणि हो, ती राईड अशी आहे ना की ती आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे। वर्ल्ड्स फास्टेस्ट रोलर कोस्टर राईड आहे ती आणि ती अशी 240 वगैरे स्पीड अशी कचक या म्हणजे टिचकी वाजवते आणि ती अचीव करते। आणि नेहाचं असं खूप सांगणं होतं, अगं बाळा काही नाही, ते पुढे जाऊन ना ती खूप स्लो होते, खूप शांत ती राईड पार पडते वगैरे, पण असं काही झालं नाही। जवळपास मी इकडे पकडू असं खूप शोधाशोध करत होते कुठल्या तरी हँडलची, पण तेही मिळालं नाही आणि अर्ध राईड माझे डोळे बंद होते। मी इतके घाबरलेले, पण नेहानी खूप एन्जॉयड द राईड। म्हणजे जेव्हा ते एक इनिशियल एक थ्रस्टर म्हणतो ना आपण, चुप करून सुरू होतं, तेव्हा आपल्याला जरा वाटतं की नाही आपलं चुकलंय काहीतरी, हे आपला जिंदगी का लास्ट राईड आहे असं होतं। पण आफ्टर दॅट म्हणजे मी अक्षरशः डोळे उघडून आरामात ती भीती, ते ॲडव्हेंचर, आपण ॲडव्हेंचर करता जातो आणि ते ॲब्सोल्युटली याच्यामध्ये 100% मिळतं। सो आय एम सुपर हॅपी। मला सुरुवातीला इतका जोश होता, नाही जाएंगे चालू होतं आणि जशी लाईन जवळायला लागली ना तसं मी हळूसं आणि हिचं कन्व्हिक्शनच संपलं। माझा चेहरा पांढरा पडला, माझं कन्व्हिक्शन संपलं होतं। त्यात ही पण ऑलमोस्ट माझ्या बाजूनी होती जिला जायचं नव्हतं। म्हणजे मी नसते तर हे दोघेही पळून गेले असते। आम्हाला दोघींना तर एक कुछ नाही होगा यार, या दोघींना पुढे बसायचं होतं ग। मी म्हणाले मला कोण धीर देणार। पण अपार्ट फ्रॉम दिस मिक्टा पुरस्कारांविषयी बोलूया। मला वाटतं 5वं वर्ष आहे आणि पुन्हा पहिलं वर्ष दुबईत झालेलं आणि 5वं वर्ष पुन्हा एकदा दुबईत होत आहे। काय मजा करताय तुम्ही? कारण मी तुम्हाला दररोज पाहते मजा करताना, पण काय खरं काय, व्हॉट इज द ट्रूथ? आय थिंक जसं वर्षानुवर्ष आपलं मिक्टा स्ट्रॉंग होत जातं, खूप नवीन मेंबर्स त्याला ॲड ऑन होत राहतात आणि मोठं आणि अजून मोठं होत जातं। तसंच आमच्या फ्रेंडशिपचं आहे। आय थिंक द फर्स्ट मिक्टा मी आणि नेहा, आय डोंट थिंक की आम्ही कधी असं बोललोय पण एकमेकींशी, पण आज आम्ही एकत्र फिरतोय, एकत्र राहतोय। सो आय थिंक दिस इज व्हॉट इट इज ऑल अबाउट, गेटिंग टू नो पीपल, मेकिंग फ्रेंड्स अँड ऑल्सो वर्किंग टुगेदर। नेहा, कसं आहे ना की राईट फ्रॉम द पॉईंट तुम्ही प्रवासाला सुरुवात करता तेव्हापासून पुष्कर, जित्या असे सगळे लोक तुमच्याबरोबर असतात आणि मग कंटिन्युअस एक एंटरटेनमेंट चॅनल म्हणजे असं रेडीच असतं। मग ते चालू असतं फ्रॉम द फ्लाईट टू द कोचेस, ज्याच्यामध्ये आम्ही फरारी वर्ल्डमध्ये येतो किंवा सगळीकडे ट्रॅव्हल करतो। तर असं नाही की फक्त फरारी वर्ल्डमध्ये आलं की मजा असते किंवा अवॉर्ड फंक्शनमध्ये असतो, आपण मेन ॲक्टमध्ये असतो तेव्हा मजा असते। फ्रॉम द टाईम यू बोर्ड द फ्लाईट टिल द टाईम यू आर बॅक इन इंडिया, एव्हरी मिनिट यू आर हॅव्हिंग फन। आणि आय थिंक दॅट्स व्हॉट मेकिंग इट सो वंडरफुल। नक्कीच, आणि हे कुठेतरी तुमच्या बोलण्यावरून आणि तुमच्या उत्साहावरून हे सगळं जाणवत आहे। चलो, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू सो मच। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।